Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. नवी मुंबई महानगरपालिकाची जी 2-3 वॅकन्सीज लॉच्या आपल्या समोर आलेल्या आहे. त्याच्यासाठी बॅचेस मंडे पासून लाईव्ह बॅच सुरू होत आहे. काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन्स घेतले आहे, त्यांना मी डायरेक्टली जे रेकॉर्डेड व्हिडिओ ती दिली पण आहे. पण भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम प्लीज लाईव्ह घ्या, कारण बीएमसी ऍक्ट खूप अवघड आहे आणि हा सिलेबस जो आहे तो 60 मार्काला आहे. तर मंडे पासून सकाळी तुमची बॅच लाईव्ह होणार आहे. 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत जी बॅच आहे ती डीजेची बॅच आहे. थोडी आधीच सुरू होते, ती 7लाच सुरू होते आणि त्यानंतर 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा तुमचा घेतला जाईल. बाकी छोटे छोटे ऍक्ट आहेत, मी रेकॉर्डेडही देणार आहे. पण आता सध्या मंडे पासून तुम्हाला एक टाइम लाईव्ह जॉईन करायचा आहे. जर कोणालाही कोणत्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स करायचे असेल तर ते मंडेच्या आधी ऍडमिशन करा, म्हणजे मंडे मॉर्निंगला तुम्हाला इथे काय करता येतं, चांगल्या प्रकारे जॉईन करता येतं. त्यामध्ये सुरुवातीला आपण लाईव्ह मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन सर्व्हिसेस रूल हा मी ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड दिलेला आहे. काही बाकी आहेत लेक्चर, ते आज आणि उद्या कम्प्लीट होऊन जाणार आहे आणि हा सुद्धा तुमचा ऍक्ट झालेला आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा जे मंडेला आहे तो 8:30 AM ला सुरू होणार आहे. 8:30 AM ला लाईव्ह लेक्चर राहणार आहे, कारण हा ऍक्ट अवघड आहे आणि या ऍक्ट मधनं कमीत कमी 20 क्वेश्चनचं ऍव्हरेज तुम्हाला येणार आहे. कमीत कमी 20 ते 25 ही येऊ शकतं. पूर्ण ऍक्टवरच विचारलं जाणार आहे. त्यानंतर परत लाईव्ह MRTP म्हणजेच महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग MRTP ऍक्ट हा झाल्यानंतर लगेचच आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे. आणि स्कीम्स ज्या आहेत ह्या मी तुम्हाला डिरेक्टली रेकॉर्डेड देणार आहे. राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट सुद्धा आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट तुम्हाला लाईव्ह नाही रेकॉर्डेड देणार आहे. ट्री कन्झर्वेशन ऍक्ट सुद्धा लाईव्ह होणार आहे आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन राईट टू इन्फॉर्मेशन ऑलरेडी झालेला आहे. अशा प्रकारे पुढील जे 20 दिवस आहे 20 म्हणजे हा मंथ संपेपर्यंत आपले लेक्चर लाईव्ह होणार आहे आणि हा सिलेबस आपण लाईव्ह मध्ये संपवणार आहे. तर ज्यांनी असिस्टंट कमिशनरला ऍडमिशन घेतलेली आहे त्यांनी इथे लाईव्ह जॉईन करायचं आहे 8:30 ला मॉर्निंगला मंडे पासून. आणि महानगर उपसचिव यांची जी आहे त्यांनीही ऍडमिशन घेतली असेल तर त्यांचा कॉन्स्टिट्यूशन पूर्ण झालाय, राईट टू इन्फॉर्मेशन झाला आहे आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन चॅप्टर 2 आणि 3 तर यालाही लाईव्ह जॉईन करायचं आहे तुम्ही. ठीक आहे. जो टाइम दिला आहे 8:30चा. सहाय्यक विधी अधिकारी असिस्टंट लॉ ऑफिसर जो आहे ते इथे फंडामेंटल लॉज जे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज वगैरे हे मी तुम्हाला लाईव्ह लिंक ज्या वेळेस होणार आहे त्यावेळेस पाठवणार आहे. पण मंडेला तुम्हाला सुद्धा इथे याला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनला लाईव्ह जॉईन करायचं आहे. आता काल प्रश्न होता सगळ्यांचा की हे सगळे मी लाईव्ह घेणार आहे जेवढे पॉसिबल होईल तेवढे, आणि तुम्हाला जास्त वेळ नाही आहे एक्झामसाठी, ते कधीही एक्झाम तुमचं देऊ शकतात. त्यामुळे मी पटापट तुमचे लेक्चर्स आणि सिलेबस संपवून टाकणार आहे. आता तुमचे डाऊट्स हे आहेत की मॅम अभ्यास कसा करायचा, नोट्स घ्यायच्या का? सो प्लीज डोंट गो विथ द नोट्स. मी नंतर तुम्हाला जेवढ्या नोट्स किंवा जे काही माझ्याकडनं पॉसिबल होईल, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्या रिक्वायर्ड असेल तेवढंच मी तुम्हाला देणार आहे. पण सगळ्यात आधी तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की बेअर ऍक्ट्स तुम्ही याच्या सगळ्यांच्या प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट काढून फक्त आणि फक्त बेअर ऍक्टच तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचं आहे. उद्या जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन 8:30 मॉर्निंगला जेव्हा मंडेला लाईव्ह सुरू होईल तेव्हा तुमच्याजवळ एक तर त्याची पूर्णपणे PDF अवेलेबल असली पाहिजे किंवा बुक अवेलेबल असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही नोटिंग करून घ्या की इथून MCQ येणार आहे, इथून MCQ येणार आहे, हे सगळं तुम्हाला नोटिंग करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर सध्या तरी बॅरॅक्स मधनच अभ्यास तुम्हाला करायचा आहे की तिथेच आपण बघणार आहोत की ऍक्ट बघताना प्रोव्हिजन बघितलं, प्रोव्हिजनवर कशा प्रकारचे MCQ होतील आणि तिथे आपल्याला कसा अभ्यास करायचा. आपण जेव्हा बॅच घेतली ती लॉ ऑफिसर महानगरपालिका मुंबईची, तर हा ऍक्ट आपण पूर्ण शिकवलेला होता. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे शिकवलेला आहे. हा जो ऍक्ट पूर्ण झाला होता खूप मोठा ऍक्ट आहे हा, पण मात्र इव्हन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आय थिंक आपल्याच क्लासमध्ये ती बॅच घेतली होती आपण. पण सगळ्यात आधी महत्वाचं की जे मुंबईला सगळे लॉ ऑफिसर लागलेले आहेत त्यांनी पेपर देऊन आल्यानंतर आपला अनुभव सांगितला आणि त्यांनी सांगितलं की सगळे प्रश्न जे तुम्ही एक्सपेक्टेड काढून दिले होते ते आले आणि आम्ही खूप चांगल्या मार्काने पास झालेलो आहे, असा त्यांचा अनुभव होता. त्यामुळे हीच स्ट्रॅटेजी आपण इथेही अप्लाय करूया की आपण जेव्हा एक प्रोव्हिजन बघतो, सपोज चॅप्टर 1 बघितलं तर चॅप्टर 1 मधून कुठे कुठे MCQs आपल्याला विचारण्यात येतात, ते कशा प्रकारे विचारण्यात येतात आपण तिथेच कव्हर करायचे, म्हणजे परत रिव्हिजनला आपल्याला टेन्शनच नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे ऍक्ट लाईव्ह कव्हर करणार आहोत. सध्या तुमच्या बॅचचा टाइम आहे 8:30 AM मॉर्निंग मंडेला. ठीक आहे, या फेब मधला. तर पुढे जेवढे रेकॉर्डेड होऊ शकतील किंवा
जेवढी मला आता इथे सध्या तुम्हाला लाईव्ह घेता येईल, मी लाईव्ह कंटिन्युअसली सुरू करणार आहे, जे की आवश्यक आहे लाईव्ह घेणे. ठीक आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. मंडेच्या आज जर ऍडमिशन्स केली तर मंडेला तुम्हाला लाईव्ह जॉईन करता येतं. बाकीचे जे लॉज आहेत ते मी तुम्हाला रेकॉर्डेड, जे खूप कामाचे नाही आहेत ते रेकॉर्डेड देईल, बट महत्वाचे जे लॉ आहेत ते आपले लाईव्हच होणार आहे. ठीक आहे, सो जॉईन करायला विसरू नका. बाकी तुमची जी कोर्स आहे, जो कोर्स तुमचा इथे मी अपलोड केलेला आहे, याला इमेजेस दिलेले नाही अजून, पण इथे आहे सहाय्यक आयुक्त. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे महानगरपालिका उपसचिव, आणि त्याच्यानंतर हा कोर्स आहे सहाय्यक विधी अधिकारी. ठीक आहे, तर खूप कमी मिनिमम तुमच्या महानगर उपसचिवाला तर 3च असे ऍक्ट आहे, त्यामुळे 1200 रुपये फीज आहे. सहाय्यक आयुक्ताला 2000, आणि सहाय्यक विधी अधिकारीचा सिलेबस खूप मोठा आहे. तरीही विद्यार्थी नवीन असतात, फ्रेशर असतात, त्यांची प्रॅक्टिस वगैरे नसते, त्यामुळे मी ते खूप कमी फीज मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देते. तर ज्यांनाही ऍडमिशन्स घ्यायच्या त्यांनी सोमवारच्या आत ऍडमिशन घ्या, म्हणजे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला मिळतील. जरी नाही घेणं झालं सोमवारच्या आत ऍडमिशन्स तर डोंट वरी, ते लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड या ऍपवर बघायला मिळणार आहे. दिस इज द ऍप. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक्झामसाठी.